श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कधी असं वाटतं का की तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात? कधी मनात येतं का मी काहीतरी मोठं करणारच, पण कधी परिस्थिती तुमच्या विरोधात जाते आणि तुम्हाला थांबावं लागतं का? कधी वाटतं का की लोक तुमची किंमत ओळखत नाहीत आणि तरीही आतून एक आवाज येतो, माझा वेळ येणारच. जर हे सगळं तुमच्यासोबत चालू असेल तर हा मे महिना तुमच्यासाठी खास आहे. हा महिना तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवणार आहे, तुमच्या नेतृत्व गुणांची परीक्षा घेणार आहे. काही ठिकाणी तुम्हाला पुढे येऊन निर्णय घ्यावे लागतील, काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल. कधी कौतुक मिळेल तर कधी टीकाही सहन करावी लागेल, पण शेवटी हा महिना तुम्हाला उंचावर घेऊन जाणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी चॅलेंजिंग पण उत्साहवर्धक असेल. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे सगळं खूप आहे, पण तुम्ही ते आत्मविश्वासाने हाताळाल. काही लोक तुमच्या कामावर टीका करू शकतात, पण तुम्ही त्यांना उत्तर देण्याऐवजी तुमच्या कामातून उत्तर द्याल. घरात थोडी व्यस्तता वाढेल, काही कौटुंबिक कार्यक्रम किंवा जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज कराल. या काळात तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर सगळं सोपं होईल. थोडा ताण येईल, पण तो तुम्हाला पुढे नेईल. हा काळ तुमचं टेस्टिंग फेज आहे आणि तुम्ही यातून चमकून बाहेर पडाल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी खूप मोठा बदल घेऊन येऊ शकतो. तुमच्या नेतृत्व गुणांची सगळीकडे चर्चा होईल. ऑफिसमध्ये तुमचं काम आणि निर्णय क्षमता लोकांना प्रभावित करेल. तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. काही वेळा प्रेशर जास्त जाणवेल, पण तुम्ही ते उत्तम प्रकारे हाताळाल. काहींना प्रमोशन किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना फायदेशीर आहे. नवीन डील्स आणि प्रोजेक्ट्स मिळतील. तुमची ओळख आणि नेटवर्क वाढेल. थोडा रिस्क घेतला तर मोठा फायदा होऊ शकतो, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. हा महिना तुम्हाला लीडरशिप आणि स्मार्ट वर्क शिकवेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला पण खर्चिक असू शकतो. पैसे येतील पण खर्चही वाढतील. काही लक्झरी गोष्टींवर पैसे खर्च करण्याची इच्छा होईल. कधी अचानक मोठा खर्च होऊ शकतो, पण त्याचवेळी इन्कमही वाढेल. काही नवीन कमाईचे मार्ग मिळू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे, पण योग्य सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. काही जुन्या देणी वसूल होऊ शकतात, यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. बचतीवर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळा. हा महिना तुम्हाला पैशाचं योग्य व्यवस्थापन शिकवेल आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूप रोमॅन्टिक आणि खास असणार आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी आकर्षक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. त्या व्यक्तीशी तुमचं छान कनेक्शन बनेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं नातं अधिक मजबूत होईल. तुमच्यात समजूतदारपणा वाढेल. काही वेळा तुमचा इगो अडथळा आणू शकतो, पण तो बाजूला ठेवलात तर सगळं छान होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल. नातेसंबंधात प्रेम आणि विश्वास वाढेल. हा महिना तुम्हाला भावनिकदृष्ट्या आनंदी ठेवेल. तुमचं मन प्रसन्न राहील आणि नात्यांमध्ये नवीन ऊर्जा येईल. मनस्थिती आणि आत्मविश्वास. या महिन्यात तुमचा आत्मविश्वास खूप उंचावर असेल. तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीही करू शकता. तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम राहाल, पण कधीकधी ओव्हर कॉन्फिडन्स टाळणं गरजेचं आहे. तुमचं मन उत्साही आणि पॉझिटिव्ह राहील. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. काही वेळा थोडा ताण येऊ शकतो, पण तुम्ही तो सहज हाताळाल. ध्यान किंवा योग केल्याने तुम्हाला फायदा होईल. पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहा. नकारात्मक विचार टाळा. तुमचं मनच तुमची ताकद आहे. हा महिना तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना साधारण चांगला आहे. तुमच्यात ऊर्जा भरपूर असेल, पण जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो. झोप पूर्ण घेणं खूप गरजेचं आहे. पौष्टिक आहार घ्या. जंक फूड टाळा. पाणी भरपूर प्या. थोडा व्यायाम करा. यामुळे शरीर फिट राहील. तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा. छोट्या समस्या दुर्लक्षित करू नका. वेळीच उपचार घ्या. आरोग्य सांभाळलं तर सगळं व्यवस्थित होईल. हा महिना तुम्हाला फिट आणि ॲक्टिव्ह ठेवेल. महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूपच शानदार आणि यशस्वी असणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. कामात प्रगती दिसेल. तुमचं कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. पैसे साचायला लागतील. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. काही चांगल्या बातम्या मिळतील. प्रवासाचे योग आहेत. तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. हा काळ तुमच्यासाठी रिवॉर्ड टाईम आहे. तुम्ही स्वतःवर अभिमान बाळगाल. महिन्याचा शेवट तुम्हाला आनंद देणारा ठरेल आणि पुढील यशासाठी तयार करेल. सिंह राशीवाल्यांनो, हा मे महिना तुमच्यासाठी यश, आत्मविश्वास आणि प्रगती घेऊन येणार आहे. सुरुवातीला थोडे चॅलेंजेस येतील, पण तुम्ही त्यांना सहज पार कराल. करिअरमध्ये मोठी संधी मिळेल.
आर्थिक स्थिती चांगली राहील, नातेसंबंध मजबूत होतील, तुमचा आत्मविश्वास वाढेल, आरोग्य साधारण चांगलं राहील. हा महिना तुम्हाला तुमची ताकद दाखवेल आणि तुम्हाला उंचावर घेऊन जाईल. फक्त संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही जन्मतःच लीडर आहात. धन्यवाद.